नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत. मित्रांनो, आपल्या पक्ष्यांची काळजी घ्या. प्युअर गावठी कोंबडी पालनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पक्ष्याला कसं कोरडं ठेवता येईल, जेणेकरून की आपल्या पक्ष्याच्या खुरड्यामध्ये पाणी वाहून नाही आलं पाहिजे, पाणी साचलं नाही पाहिजे. बघा, हे आपलं खुरडं आहे मित्रांनो. या खुरड्याच्या बाजूनं बघा, या पद्धतीची अशी नाली तयार करायची, जेणेकरून बघा मित्रांनो, हे आपलं खुरडं आहे कोंबड्याचं. मुक्त संचार पद्धतीनं आपले पक्षी राहतात मित्रांनो. इकडं पूर्ण असा इकडं उतार असल्यामुळं आपण काय केली, ही अशी नाली तयार केली मित्रांनो. जेणेकरून पावसाचं पाणी आलेलं आपल्या कोंबडी राहतात त्या ठिकाणी नाही राहिलं पाहिजे. इथं ओलं राहिलं नाही पाहिजे. ओलं जर राहिलं तर अमोनिया गॅस होऊन आपल्या जनावराला, आपल्या पक्ष्यांना मित्रांनो शेरडी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून होईल तेवढं आपल्या शेडमध्ये, कोंबड्याच्या शेडमध्ये पाणी साचू नये मित्रांनो. सगळ्या खुरड्याच्या बाजूनं अशी नाली तयार करून घ्यायची, जेणेकरून पाणी मधात येणार नाही. तसे तर पक्षी आपले असे याच्यावरच राहतात मित्रांनो. हे बघा, या बांबूवरच राहतात. हे बघा, हे जे बांबू आहेत त्या बांबूवर बसलेले असतात. खाली काही जमिनीवर राहत नाहीत. तरी पण आपल्याला हे पाणी खाली येऊ नये म्हणून हे करायचे. इकडं मेन कापड फाटलं मित्रांनो. आज मेन कापड टाकून घ्यायचे. मेन कापड टाकलं की वर्षभर बघायचं काम नाही. बघा, अशा पद्धतीनं एक नाला तयार करून घ्यायचा. नाला तयार झाला की मित्रांनो मधामध्ये पाणी येत नाही. पाणी नाही आलं म्हणजे आपण बिमारीपासून त्याचं संरक्षण करू शकतो. हे बघा, आपण काय केलं की या 20 गुंठ्याला जाळी मारून घेतलेली आहे आणि मधात एक त्याला सावलीसाठी आणि पाण्यापासून, उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी असं एक लाकडी साधं एक खुरडं केलेलं आहे मित्रांनो. जेणेकरून याच्यात 1000-1500 पक्षी आरामात राहू शकतात. बघा, सगळी बॅच लहान मोठी, कोणती महिन्याची, कोणती 1.5 महिन्याची, कोणती 2 महिन्याची, कोणती 4 महिन्याची, कोणती 5 महिन्याची, आणि हे असे 6 महिन्याचे आहेत मित्रांनो. चला मित्रांनो, गरजू पशुपालकाकडे पाठवा. जय जवान जय किसान.